न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा अभियानाचा शुभारंभ. युवक काँग्रेसचा सरकार विरोधात एल्गार. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आवाज महाराष्ट्राचा या राज्यव्यापी अभियानांतर्गत आज नाशिकमध्ये आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा या विशेष उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, अपुरी नागरी सुविधा, पाणी पुरवठा, खराब रस्ते, वाढती बेरोजगारी तसेच विविध शहरी प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा हा एक प्रोग्राम युवक काँग्रेस मार्फत आम्ही लॉन्च करतोय. या प्रोग्राम मध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत हे प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेणार आहेत. त्याच्यासाठी हा प्रोग्राम आम्ही लॉन्च करतोय. त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी काय असतं, सामान्य जनता ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेत जाऊ शकत नाही, कोणाशी भांडू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही. त्यांचा आवाज तिथपर्यंतच राहतो आणि त्याच्यातून काही मार्ग निघत नाही. हा मार्ग काढण्यासाठी आज युवक काँग्रेस पुढे आलेली आहे. हा जो ॲप आहे, ह्या ॲपद्वारे यांच्या ज्या अडचणी आम्ही समजून घेणार आणि ह्या ॲपमध्ये आम्ही त्या पोस्ट करणार. ह्या पोस्ट केल्यानंतर सर्व सामान्य जनतेला दिसणार ही अडचण काय आहे, कशी आहे आणि कशी सॉर्ट आउट आम्ही करणार आहोत. याच्यासाठी हा ॲप आम्ही आज लॉन्च केलाय आणि ही टॅगलाईन आम्ही लॉन्च केलेली आहे. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आगामी काळात तीव्र आंदोलने छेडण्यात येणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. स्थानिक ठेकेदारांना डावलण्याचं काम करण्यात आलेलं आहे. परप्रांतातून सर्व मोठे मोठे ठेकेदार आणलेले आहेत. जाणीवपूर्वक अशा अटी तयार करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून स्थानिक ठेकेदारांना ती निविदाच भरता येत नाही. हे कशासाठी चाललेलं आहे? आमच्या नाशिकच्या ठेकेदारांमध्ये ताकद नाहीये का? आमच्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये ताकद नाहीये का? नाशिकच्या भूमिपुत्रकांमध्ये ताकद नाहीये का काम करण्याची? हा सर्व आमच्यावर घेतलेला संशय आहे. म्हणून आम्ही सांगतो, नाशिककरांवर संशय घेणं बंद करा. नाशिककरांच्या तरुणांच्या कर्तृत्वावर संशय घेणं बंद करा. नाशिककर ठेकेदारांवर संशय घेणं, त्यांच्या कर्तृत्वावर संशय घेणं बंद करा. स्थानिक माणसाला रोजगार निर्माण झाला पाहिजे. ज्या गावामध्ये पूर्ण खिचडी शिजते त्या गावातल्या नागरिकांना काहीच नाही. त्यांच्या नाकातोंडामध्ये फक्त धूर जातोय आणि खिचडी खायला सगळे बाहेरून लोक येत आहेत. हे गिधाडं हे थांबवलं गेलं पाहिजे. मी राज्य सरकारला, स्थानिक प्रशासनाला आणि केंद्र सरकारला आवाहन करतो की हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे हा त्वरित थांबवा. नाहीतर नाशिक काँग्रेस कमिटी, नाशिक शहर युवक काँग्रेस तीव्र प्रमाणामध्ये याचा विरोध करून रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं करेल, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. या कार्यक्रमास भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आफरीन सय्यद, मुझफ्फर हुसेन, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बलूभाऊ खैरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश पोकळे तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अथर्व सोनार उपस्थित होते. यानंतर युवक काँग्रेसच्या वतीने त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर वाढत्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ मेलडी चॉकलेट वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून सरकारने तात्काळ जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता युवक काँग्रेसच्या माध्यमातून, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आमच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून हा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार आहोत. आज संपूर्ण गोदावरी नदी जी आहे ती नदी काँक्रीटची करून टाकलेली आहे. दगड विटांचा मार्ग. खरं तर ते हेरिटेज आहे. कोणची नदी अशी पर्यावरण मुक्त लागते. प्रत्येक नदीच्या किनारी 30 मीटर पुढे मागे कोणत्याही प्रकारचं पूर नियंत्रण रेषेमध्ये काम करता येत नाही. आणि अशा ठिकाणी त्यांनी ती प्रदूषणयुक्त केलेली आहे. आणि म्हणून तिच्यावर या शहरातला जो गोदावरी असेल, अरुणा असेल, वरुणा असेल, नंदिनी असेल, ह्या वालदेवी असेल, कपिला असेल, ह्या नद्या त्यांनी
बुजवलेलं आहे आणि त्यांना नाल्याचं स्वरूप दिलेलं आहे आणि आता त्या पाईपमध्ये बंदिस्त करतायत. याला आमचा विरोध आहे आणि शास्त्रीय दृष्ट्याच नाही तर नैसर्गिक दृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे सर्व बेकायदेशीर कामं या सरकारनं फक्त पैशासाठी आणि ठेक्यासाठी ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी केलेला आहे. याला विरोध म्हणून आता युवक काँग्रेसच्या माध्यमातून शहर काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि तो ठोस निर्णय या परिवर्तनाच्या निमित्तातून